नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, काल आपण क्रोध आणि तुम्ही आणि मी दोघांनी मिळून संकल्प केला होता की आजचा दिवस तरी म्हणजे कालचा क्रोध करायचा नाही. कितपत सक्सेसफुल झाला? माझं सांगतो, मी जवळजवळ 90% झालो, सर्वथा नाही. तर हे सर्वथा आणि क्रोध कसा कंट्रोल करायचा हे आपल्याला डॉक्टर सचिन परब यांनी सांगितलं. आज पुन्हा ते आलेत. आपण त्यांना सांगूया कालचा रिझल्ट काय आहे तो. नमस्कार डॉक्टर. ओम शांती. आम्ही ट्राय केला काल, आपण सांगितलं तसं कॉमेंट्री पण केली, मी तरी केली, आमच्या प्रेक्षकांनी पण केला असेल, तर बरंचसं सक्सेस मिळालं. पण सर्वथा नाही, 100% नाही मिळालं. पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. माझ्या अंदाजात हाच मार्ग पुढे अनुसरायला हरकत नाही. सुरुवात आपण केली मनाच्या श्लोकाची, भक्ती पंथेची जावे. मी पुन्हा सांगतो की तुमचं डायरेक्शन चांगलं असेल, लक्ष पक्का असेल, मार्ग वसत चालत राहा. मी आता सकाळी वाचत होतो तर त्याच्यामध्ये मला एक म्हण ऐकली, कोणाचं अमेरिकन एक स्पीकर होऊन गेला, त्याचं वाक्य होतं की आयडियली यू मस्ट फ्लाय. जर तुम्ही उडू शकत नाही तर कमीत कमी धावा, धावू शकत नाही तर चाला, चालू शकत नाही तर रेंगाळा, म्हणजे क्रॉल करा, आहे ना. जसं लहान मूल चालतं, पण थांबू नका. थांबला तो संपला. सो कंटिन्यू. आपण सुरुवातीलाच पाहिलं की आध्यात्मिक रस्ता इज लाईक वॉकिंग ऑन द रेझर्स एज. पण डोंट गिव्ह अप. 90% इज व्हेरी गुड रिझल्ट मी म्हणेन. ठीक आहे ना. असेच संस्कार बनत असतात. जे लोक म्हणतात नाही माझा स्वभावच रागीट आहे, मी म्हणतो रॉंग. तुमचा स्वभाव रागीट नाही, तुमचा स्वभाव शांत स्वरूप आहे. तुम्ही स्वतःला चुकीच्या गोष्टीबरोबर आयडेंटिफाय केलेलं आहे. आपण मूळ स्वभाव आपला रागीट नाही आहे. लोक म्हणतात ना स्वभाव माझा असा आहे किंवा स्वभावाला औषध नाही आहे. आय डोंट ॲग्री. तुम्ही स्वभाव काय आहे शब्दाला ओळखलेलंच नाही आहे. स्व म्हणजे आत्मा. आता आत्म्याचा भाव क्रोध कसा असू शकेल? आत्मा तर शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तो रागीट कसा आहे? पण होतं काय की जी वरची फाईल जी आपली आहे ना ती क्रोधाची आहे, पण खाली जर तुम्ही तळात गेला तर तुमची ओरिजिनल फाईल दबलेली आहे त्याच्या खाली. त्याला बाहेर काढा ना. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की क्रोध हा माझा स्वभाव आहे. तुम्ही असं म्हणा की शांत स्वरूप राहणे माझा स्वभाव आहे. ठीक आहे ना. मी म्हणाल असं बोलल्याने काय होतं काय? मी म्हणतो येस, इट हॅपन्स. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की माझा स्वभावच क्रोध आहे आणि सगळ्यांना मला राग येतो, आता तुम्ही जेवढ्या वेळ हे करता किंवा सांगता तेव्हा तुम्ही आणखीन पक्का करत असतात ती गोष्ट. ठीक आहे ना. तर ती पक्की करू नका. आणि जर तुम्ही म्हणता की मला राग येतो, तर राग तुम्ही निर्माण केला ना, शांती पण तुम्ही निर्माण करता. जसं आपण म्हणतो की वॉर्स आर बॉर्न इन माइंड, सो डज द पीस. जर युद्धाची सुरुवात मनामध्ये होते तर शांतीची सुरुवात पण मनामध्येच होते ना. म्हणून हा जो श्लोक आहे 6वा, ह्या 6व्या श्लोकाच्या प्रत्येक चरणामध्ये पहिली ती 3 शब्द आहेत, नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको रे मना. ठीक आहे ना. तर मी असं म्हणेन की तुम्ही हा विचार काढून टाका की मी रागीट आहे की मला भरपूर राग येतो. नो. तुम्ही अमृताचे पुत्र आहात. ठीक आहे ना. तुम्ही त्या परमात्म्याचे संतान आहात, शांत स्वरूप आहात. तुम्ही त्या स्मृतीमध्ये राहा. आणि जर तुम्ही म्हणता रागीट तर हा राग तुम्ही करून करून तो संस्कार झाला आहे ना, असं शांत राहून राहून शांतीचा संस्कार पण निर्माण करा ना. ठीक आहे ना. रावणाचा बाण शूट झालेला आहे, रामाचा बाण पण काढा ना तुम्ही. जसं आपण ते रामायणात बघतो ना, एकीकडे तो रावण बाण मारतो, दुसरीकडे तो राम बाण मारतो. जो पॉवरफुल असतो त्याचा बाण राहतो, दुसरा बाण निघून जातो. एक्झॅक्टली. जर रावणाने अग्निअस्त्र सोडलं तर राम पर्जन्यास्त्र सोडतो, पाऊस पडतो. ठीक आहे ना. तर जसं तुम्ही म्हणाल जो शक्तिशाली आहे तो जिंकतो. तर तुम्ही शक्ती वाढवा ना स्वतःची. ठीक आहे ना. पण हे म्हणू नका. तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की मागच्या अध्यायात पण तुम्ही बघितलं असेल आपण एपिसोडमध्ये, एखादा राजाचा मुलगा आहे, तो राजाकडे जातो आणि बोलतो हे राजा 1 रुपया दे ना. किती विचित्र वाटत असेल त्या राजाला. आपण कोणाची मुलं आहोत? आपण त्या परमात्म्याची मुलं आहोत, जो शांतीचा सागर आहे तो.
आणि तुम्ही त्याच्याकडे जाऊन तो मला शांती द्या ना थोडी. किती विचित्र. अरे शांती तुझा अधिकार आहे, वरसा आहे तो तुझा, अनलिमिटेड आहेस तू, त्या शांतीच्या सागरची संतान आहेस, मास्टर शांतीची सागर आहेस तू. आणि हे तुम्ही जे सांगितलं की तुम्ही जिद्द सोडू नका आणि निराश होऊ नका आणि वाटचाल करत राहा. एक खूप सुंदर मला कोट मिळालं होतं की बॉक्सिंग रिंग, लाईफ इज लाईक ए बॉक्सिंग रिंग. यू आर नॉट डिक्लेअर्ड ॲज अ डिफिटेड व्हेन यू फॉल डाऊन, बट यू आर डिक्लेअर्ड ॲज अ डिफिटेड व्हेन यू रिफ्यूज टू गेट अप. आणि हे रिफ्यूज टू गेट अप जो आहे तो मला खूप कुठेतरी कॅच होतो. आणि हा आध्यात्मिक वाटचाल जी आहे, दो इट इज ऑन रेझर्स ब्लेड एज, पण रिफ्यूज टू गेट अप जर का जेव्हा होईल तेव्हा माणूस पराभव पत्करेल. कारण हे विकार येतच राहणार, त्याच्याशी फाईट करतच राहणार, पण वी शुड नेवर रिफ्यूज टू गेट अप. हा खूप चांगला संदेश की 2 शब्द तुम्ही वापरले जे मला खूप हे झालं. एक तर जिद्द तुम्ही वापरला. आता हा जिद्द रागाचं एक रूप असू शकतं, ठीक आहे ना. काही लोक तर मी सोडणार नाही, काही झालं तरी चालेल. तर हा जिद्द, तर ही जिद्द आम्ही ह्याला म्हणतो की आध्यात्मिकतेमध्ये तुम्ही आता म्हणालात शेवटी तुम्ही जो शब्द वापरलात की विकार येतच राहणार. आता ते केव्हापर्यंत आणि कशा प्रकारे, हे पुढचे 2 प्रश्न येतात. तर आम्हाला असं परमात्म्याने सांगितलं की जसे तुम्ही उस्ताद बनत जातात तशी माया पण उस्ताद बनत जाते, ठीक आहे ना. त्याचे रूप बदलत जाते. इथे आपण क्रोधावर बोलतोय. शेवटची एक लाईन आहे, मत्सर आणि दंभ हे 2 विकार हे पण अतिशय गुप्त आहेत. तर कसं आहे, क्रोध समोर दिसून येतं, तर जे दिसून येतं त्याला संपवणं फार सोपं आहे, पण जो दिसून येत नाही तो डेंजरस शत्रू असतो, पाठीमागून वार करणारा, ठीक आहे ना. जो चाकू घेऊन येतो त्याला आपण सांभाळू शकतो, पण असं म्हणतात हिंदीमध्ये की मुख में राम बगल में छुरी, त्याला ओळखणं फार कठीण असतं. तर हा जो दंभ, हा जो विकार आहे, आणि सगळ्या संतांनी याच्यावर हॅमर केलेलं आहे, लेफ्ट राईट बॉटम अँड सेंटर. दांभिकपणा हा स्पिरिच्युअलिटीमध्ये कुठेही फार मोठा म्हणजे शत्रू आहे तो. आणि दांभिक लोक कसे असतात की यांचं दाखवायचं रूप वेगळं असतं, आतमध्ये वेगळं असतं, डिसजॉईंट. म्हणजे दांभिकपणाचं उदाहरण जर द्यायचं झालं की तुम्ही टिळे वगैरे लागलेले आहेत कपाळाला, हाताला, तुमच्या गळ्यात माळा आहेत वगैरे, तुमचे वस्त्र भगवी आहेत किंवा आणखीन काही आहेत, प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही हजर असता, ठीक आहे ना, सगळीकडे जात असता, पण आर यू रिअली स्पिरिच्युअल? मला ते माझ्या मते मंगेश पाडगावकरांचं गीत आहे, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईन पुढे येतात. कधी धरुनी नांगर हाती पिकविलेस का मातीतून मोती. म्हणजे तू वेगवेगळे वस्त्र धारण करतो आहेस, पण आर यू लाईक दॅट? काही लोक तर मी अशी बघितले, आमच्या इकडे पण आले. का आले तर कोणत्याही आध्यात्मिक संस्थेत गेल्यावर पब्लिक रिलेशन वाढतात. आता समजा ब्रह्माकुमारीत जर मला यायचं असेल तर मला स्वच्छ कपडे, सफेद कपडे घातले पाहिजे, कोर्स करून घ्यायचा. आणि मग म्हटलं का नाही हो, इथे आले ना तर माझ्या इन्शुरन्सच्या पॉलिसी विकल्या जातात. अरे बापरे. म्हणजे ते मेडिटेशन घेणं देणं नाही, पण आता रिलेशनशिप चांगले ठेवायचे. आणि तिथे आल्यावर मग इन्शुरन्स किंवा माझं मल्टी लेवल मार्केटिंगचा बिझनेस असेल तर मग मी सेंटरवर येऊन, आश्रमामध्ये येऊन सगळ्यांना मल्टी लेवल मार्केटिंग शिकवेन. मग तुमचा उद्देश काय आहे, तुम्ही कशासाठी आलेलात आणि तुम्ही करताय काय? आणि ह्याच्यामुळे भरपूर नुकसान होतं. तर अशा लोकांना फार सांभाळून राहायचं आहे. हिपोक्रेट आम्ही यांना म्हणतो. आणि ह्या लोकांना का ओळखणं कठीण असतं, कारण यांची भाषा अतिशय गोड असते. एवढं गोड बोलणार की तुम्हाला कळणार पण नाही. आणि मग त्यांचं काम झालं की ते गायब होतात मग तिथं, ठीक आहे. सो दिस इज दांभिकपणा आध्यात्मिक मार्गात भरपूर आहे आणि अशा लोकांपासून सांभाळायचं आहे. नको रे मना मत्सरू दंभ भारू. दांभिकपणा पण नको आणि मत्सर पण नको. मत्सर हा असा विकार आहे की केव्हा होतं की एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा पुढे जात असेल तर आपल्याला त्याचा हेवा किंवा मत्सर वाटतो.
आणि जर ती व्यक्ती आपल्या मागून येऊन आपल्या पुढे जात असेल तर यू हॅड इट. काना मागून आला आणि तिखट झाला. फार कठीण आहे ह्याला जिंकणं. आणि माझ्या मते हा मत्सर हा जो विकार आहे मेजॉरिटी लोकांमध्ये असतो. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यासाठी फार सोल कॉन्शियस असावं लागतं, आत्मअभिमानी. नाहीतर तुमची ईर्ष्या आणि मत्सर येणं इट इज क्वाईट पॉसिबल. आणि ते पण त्रासदायक दोघांना ठरू शकत असेल मला वाटतं. स्वतःचं तर नुकसान स्वतः करतच, जळतच राहतो पण दुसऱ्यांना आणि पण दुसऱ्याला जाऊ पण शकतो. जाळतं. कारण त्याच्यामध्ये मग कसं असतं की आता तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही माझ्या पुढे गेलात आणि माझ्यामध्ये जर मत्सर आला, ईर्ष्या आले, तर मी बघणार की ह्याच्यामुळे माझं महत्त्व कमी झालेलं आहे. आता मी ह्याला कसं अडवू शकतो. माझ्या मनात कसे विचार चालू होतात की ह्याला मी आता कसं मागे काढेन. आणि मग वेगवेगळ्या प्रकारे की तुम्ही कसे वाईट आहात आणि मी कसं चांगला आहे ह्याच्यामध्ये माझी एनर्जी जाणार. आणि मी माझा चांगलेपणा सिद्ध करत राहीन आणि तुम्ही कशात चुका करताय ते मी वाट बघत राहीन. ठीक आहे. माझी प्रोग्रेस माझी बंद झाली. एक्झॅक्टली. नुकसान करता. तुमचं नुकसान होईल का नाही माहित नाही, पण माझी तरी प्रोग्रेस त्याच्यात नक्कीच बंद झाली. नाही, पण ह्याच्यामध्ये अशा लेवलला लोक जातात की तुम्ही कल्पना करू शकत नाही. एक गोष्ट याच्यावर सांगितली जाते की एकदा एका व्यक्तीला परमेश्वराची फार भक्ती केली त्याने, पण ईर्ष्येपोटी. कारण त्याचा जो शेजारी होता तो अध्यात्मामध्ये चांगला चालेल आणि बोला बस मला आता साधना करायची आहे, मी याच्यापेक्षा पुढे जाऊन साधना करणार. आणि केली त्याने साधना, ईर्ष्येपोटी साधना केली. परमेश्वर प्रसन्न झाला आणि म्हणाला बोल तुला काय पाहिजे, फक्त एकच अट आहे माझी की तुला जेवढं मिळणार त्याच्या डबल तुझ्या शेजाऱ्याला मिळणार. आता हा गडबडला. तो म्हणाला जर मी एक गाडी मागितली त्याला 2 मिळणार, एक घर त्याला 2 घर, मी जेवढं मागेन याला दुप्पट मिळणार आहे, तर मी काय करू. पण ईर्ष्या होती ना, ईर्ष्येपोटी, बीज ईर्ष्याचं होतं. तर शेवटी ती व्यक्ती परमेश्वराला म्हणते की परमेश्वरा माझा एक डोळा फोड. म्हणजे शेजाऱ्याचे दोन्ही गेले. म्हणा ईर्ष्येपोटी तुम्ही स्वतःचं नुकसान करायला तयार होतात. मी तर मरेन पण तुम्हाला सोडणार नाही. मी मरायला तयार आहे, माझं नुकसान झालं तरी चालेल, मी गेलं तर चालेल, पण जाता जाता तुम्हाला पण घेऊन बुडून जाणार मी. हा जो विकार आहे ना, हा कंपनीचं, घराचं, बिल्डिंगचं, सोसायटीचं किंवा एखाद्या संस्थेचं पूर्ण नुकसान करू शकतो. ईर्ष्या आणि स्पर्धा या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही काय रेट करा? स्पर्धा निगेटिव्ह नाही आहे, स्पर्धा करावी. ठीक आहे ना. ज्याला आम्हाला परमात्म्याने सांगितलं की रेस करो पर रेस नाही करनी चाहिए. ठीक आहे ना. स्पर्धेमध्ये काय होतं, आता समजा खेळ चालू आहेत, खेळ इज अ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनमध्ये जेवढं तुमचा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असेल ना, तुमचं परफॉर्मन्स वाढण्याचं शक्य आहे. पण जर तिथे तुम्ही अटेन्शन नाही ठेवलं, दरवाज्यावर लक्ष नाही ठेवलं, तर त्या कॉम्पिटिशनमधून ईर्ष्या निर्माण होऊ शकते. पण निर्माण झालीच पाहिजे असं नाही. ह्याला आम्ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समध्ये भाग घ्या, स्पर्धेमध्ये भाग घ्या, पण स्पिरिटने भाग घ्या. ठीक आहे ना. आणि मग जे झालं यू ॲक्सेप्ट इट. हार जीत तो होती रे. हार आणि जीत असतेच ना, पण त्याला तुम्ही पर्सनली घेऊ नका. हे जे ईर्ष्यावाले लोक असतात ना, प्रत्येक गोष्ट अहमशी जोडतात. ॲक्च्युली त्याच्या बॉटममध्ये इगो असतो आणि त्यांना सांगायचं असतं की माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही आहे, मी श्रेष्ठ आहे पण लोक मला ओळखत नाही. म्हणजे मला वाटतं स्पर्धा आणि ईर्ष्यामध्ये, स्पर्धेत स्वतः पुढे जायची इच्छा असते आणि ईर्ष्यामध्ये दुसऱ्याला मागे पाडायची इच्छा. हा फरक असेल कदाचित. स्पर्धेमध्ये सगळे कसे असतात, आता समजा 100 मीटर रेस आहे, सगळ्यांनी तयारी केलेली असते, तर मी माझा नंबर पहिला आला नाही ह्याचं मला दुःख कमी असतं, पण दुसरा पहिला का आला ह्याचं दुःख जास्त असतं. ते दॅट इज ईर्ष्या. किंवा मी ताकद लावून पुढे पळीन ही स्पर्धा आणि मी तुमच्या पायात पाय घालून तुम्हाला पाडीन ही ईर्ष्या असेल कदाचित. एक्झॅक्टली. आणि ह्याने फार नुकसान होतं. मी पुन्हा म्हणतो, घर, कंपनी, सोसायटी, संस्था, देश ईर्ष्येपोटी जाऊ शकतो. तर अशी ईर्ष्या आहे, स्वतःला पण जाळते, दुसऱ्यांना पण जाळते. ह्याचंच फार सुंदर उदाहरण आम्ही देतो. आता ईर्ष्या हा क्रोधाचाच एक प्रकार आहे. ह्याचं उदाहरण असं दिलं जातं की तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही आहे किंवा त्याला बघितल्यावर तुमचं जळफळाट होत आहे, तुम्ही एकदम जळताय आतमधून,
तर तुम्ही तिचं नुकसान करण्यासाठी स्वतःच्या हातामध्ये जळता कोळसा पकडलाय हो. आणि तुम्ही तो जळता कोळसा टाकायच्या प्रयत्नात आहात आणि शोधत असता केव्हा मी हा जळता कोळसा टाकू, चान्स मिळतोय मला. हा. पण तुम्ही हे विसरता की तो टाकण्यासाठी तुम्ही जळता कोळसा पकडल्या हातामध्ये, तो टाकल्यानंतर नुकसान होईल ते वेगळं, पण तुम्ही जेवढा वेळ पकडताय तुमचा हात जळतोय त्याचं काय, दॅट दिस सोल इज नॉट रिअलायझिंग. इथे फार सुंदर हिंदीमध्ये म्हणतात की जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात ते स्वतःच खड्ड्यामध्ये जातात. त्यामुळे अध्यात्मामध्ये असं कधीच होत नाही. आणि तिथे समर्थ रामदास आपल्याला अलर्ट करतायत की नको रे मना मत्सरू दंभ भारू. हे भारी लोक आहेत. मराठीमध्ये भारू शब्द हा फार सुंदर आहे. हे भारी विकार आहेत. त्यामुळे मना तू ह्या सगळ्यांपासून अलिप्त राहा, सर्वदा अंगीकार करू नकोस या सगळ्या गोष्टींचा. मग तो क्रोध असो, काम असो, मत्सर असो किंवा दंभ, हे भारी विकार आहेत. आणि हे चारीवर त्यांनी अटेन्शन दिलेलं आहे. आणि ह्याच्यावर जर आपण अटेन्शन ठेवलं तर आपला सदाचार चांगला होऊ शकतो. पूर्ण स्क्रिप्चर्स जेवढी पण आहेत, शास्त्र जेवढी आहेत, ही सगळी विकारांवर आघात करणारी आहेत आणि त्याच्या सूक्ष्मतेमध्ये जाणारी आहेत. आणि समर्थांनी हा विचार आपल्याला इथे दिलेला आहे. नाटकीपणा तर आहेच, पण तो आउट ऑफ कशातून येतो, मत्सर कशातून येतो, मत्सर अहमभावातून येतो ना. मी जसं रावण काय म्हणायचा, एकमेवा द्वितीय न अस्ति न भूतो न भविष्यती. म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती न भूतकाळ न भविष्यकाळात होऊ शकतच नाही. ठीक आहे ना. सो दॅट इज मत्सर. तो अहंकारातून येतो. आता जिथे तुमच्या कामना आहेत, काम विकार आहे, म्हणजे इच्छा आहे, तर इच्छाची लिमिट असते. लोभ म्हणजे अनलिमिटेड इच्छा झाली. ठीक आहे ना. तर हे एक दुसऱ्यात आहेत, फक्त ते दिसत नाही आहेत. पण भुजंग प्रयाग होतं 4 ओळी, ती सिक्वेन्स मेंटेन करण्यासाठी. नाही तर त्यांना लोभ आणि मद टाकायला कठीण नव्हतं. ही वॉज द ग्रेटेस्ट पोएट. जी व्यक्ती 35 ते 40 हजार श्लोक लिहू शकते, त्याच्यासाठी हे 6 विकार 4 ओळीमध्ये बांधणं कठीण काम नाही आहे. तर बाह्य हात का खेळ आहे. पण मुद्दा म्हणून समर्थांना जो काही फ्रिक्वेन्सी आली किंवा जी सिक्वेन्स आली, क्रोध, काम, मत्सर आणि दंभ आहे, तर त्याच्यामध्ये लोभ आणि अहंकार पण आलेले आहे. पण एक शब्द जो तुम्ही वापरला त्याच्याबद्दल मी थोडं, आपल्याकडे वेळ आहे तर सांगेन, की तुम्ही म्हणालात एक विकार गेला की दुसरा येतो. ही येतच राहणार आहे. येस, सुरुवातीला येतच राहणार आहे. पण एक्झॅक्टली काय होतं, विकार कुठे जात नाही. विकार ही एक एनर्जी आहे. आम्हाला परमात्मा शिवबाबाने सांगितलं की एनर्जी तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही, ती अविनाशी आहे. मग होतं काय मेडिटेशननी, जेव्हा तुम्ही राजयोग मेडिटेशनचा अभ्यास करता तेव्हा सगळे हे जे विकार आहेत, हे विकार कुठे जात नाही, पण त्यांचं रूप परिवर्तन होतं. मग काय होतं, काम विकार असेल तर काम विकार शुभ कामनामध्ये परिवर्तित होतं. म्हणजे शुभ कामना. असं जसं म्हटलं जातं की व्हेन देर इज लव देर इज नो लस्ट. ठीक आहे ना. आता तुमचं वय आता 60 पर्यंत आला, तुम्ही बघितलं असेल की कसं परिवर्तन होत जातं. जे शारीरिक आकर्षण ते संपतं आणि मग एक दुसऱ्यांना आधार हवा असतो. ठीक आहे ना. दॅट इज द हायेस्ट फॉर्म ऑफ लव्ह, रेस्पेक्ट फॉर इच अदर, सपोर्ट इच अदर. तर ही शुभ कामनामध्ये परिवर्तित होतं काम विकार. क्रोध आहे हा अग्नी आहे, तर क्रोध अग्नी योग अग्नीमध्ये परिवर्तित होतं. लोभ जो आहे तो अनासक्त भावामध्ये परिवर्तित होतं. ठीक आहे ना. मोह आहे त्याचं पूर्ण मोह म्हणजे अटॅचमेंट. तर तुमची लौकिक अटॅचमेंट संपते आणि संपूर्ण अटॅचमेंट परमात्म्यामध्ये जाते. ठीक आहे ना. ह्याचं परिवर्तित रूप. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो अहंकार आहे, अहंकार किंवा अहम, त्या अहंकारचं रूपांतर स्वमानमध्ये परिवर्तित होतं. तर हे सगळे विकार आहेत, हे कुठे जात नाहीत, त्याचं रूप फक्त परिवर्तित होतं. ते निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह, एनर्जी तीच असते. ठीक आहे. ज्याला आम्ही म्हणतो की पहिलं माझ्यामध्ये अहम होतं, वहम होतं, आता ते रहममध्ये कन्वर्ट होतं. अहम आणि वहम जातं आणि रहम भाव. आणि मग दया, तुम्ही दयाचे स्वरूप बनता आणि यू बिकम एम्बॉडीमेंट ऑफ ऑल द क्वालिटीज ऑफ गॉड. गॉडली व्हर्च्यूज तुमच्यामध्ये दिसायला लागतात. तर हे मनाला आपण ह्याच्यापासून दूर हटवावं, मन ह्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करावा आणि आपली साधना आपण चालू ठेवली तर हळूहळू हे विकार कुठे जात नाही, फक्त त्यांचं रूप ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि हा आमचा अनुभव आहे. ॲज अ डॉक्टर मी असे भरपूर उदाहरणं पाहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देईन की एक व्यक्ती
जो 2-2 दिवस गटारात पडलेला असायचा दारू पिऊन, कारण मी व्यसनमुक्तीच्या सेवेमध्ये पाहिलं. 2-2 दिवस गटारात पडलेला आहे, सगळी व्यसनं करतोय, बायकोला मारतोय, मुलांना मारतोय. तो व्यक्ती राजयोग मेडिटेशन करायला येतो आमच्याकडे आणि 7 दिवसामध्ये 20-25 वर्षाचं व्यसन सोडतो. तर माझ्यासाठी शॉक आहे. मग मी म्हटलं ह्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊया. काय बाबा तुला मिळालं काय याच्यामध्ये, असं कसं झालं? तो बोलतो की मी कसं काय व्यसन करू शकतो, मला कळलं की मी देवता आहे. सो एक पॉइंट त्याला क्लिक झाले की मी देवता आहे, परमात्म्याची संतान आहे मी. म्हणजे याचा अर्थ सगळं परिवर्तन. आणि आता तो सफेद कपड्याशिवाय कुठे जात नाही. बोलतो मी स्वच्छ राहायचं ठरवलंय, परमात्म्याची संतान. सो दॅट इज हाव रूपांतरण होतं. हे सगळे विकार रूपांतरित होतात आणि ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात. व्हेरी गुड. रूपांतर हा शब्द पॉझिटिव्ह आहे. आणि सप्रेस करण्याच्या ऐवजी, सप्रेस जेवढं करायला जाईल तेवढं उचलून वरती येईल. कन्वर्ट केलं की, ट्रान्सफॉर्म केलं की ते एकदमच सिंपल होईल. तर खूप चांगलं सांगितलं रूपांतर, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तर हा क्रोध जो आहे त्याचं उच्चाटन न करता त्याचं रूपांतर करायचं, हा संदेश आज आपल्याला मिळाला आहे चर्चेतून. हा संदेश आपण पसरवायचा आहे. मी पसरवतोय, तुम्ही पसरवा आपापसात आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरून दे. हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आपण आमच्या वेबसाईटवर www.bkmarathi.com याच्यावर आपले प्रश्न विचारताच आहात. आमच्या सेवा केंद्रावर जाऊन माहिती घेत आहात. तरीही जे नवीन आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगतो, या सेवा केंद्रावर जा, आमच्या वेबसाईटला जा www.bkmarathi.com. आपल्या शंका विचारा. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.